अरुण. नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहत्रे आणि आपण पाहत आहात महासंग्राम 2026 आणि आजचा विषय आहे अर्थातच एक्झिट पोल कुणाला कौल. माझे सहकारी माझ्या सोबत आहेत जे गेले अनेक दिवस या निवडणुकीचं कव्हरेज करतायत. संकेत आहे, समृद्धी आहे आणि राजरत्न आहेत. आज मतदानाचा दिवस होता. मतदान संपलं आणि त्यानंतरचे साधारणपणे 15-16 तास असतात. तर त्या तासांमध्ये काय करायचं, तर कशाची उत्सुकता असते, तर ती म्हणजे निकाल काय लागणार याची. आणि अर्थातच प्रत्यक्ष निकाल येण्याआधी येत असतात ते अंदाज, ज्याला आपण एक्झिट पोल म्हणतो, मतदानोत्तर चाचण्या म्हणतो. आणि त्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल आत्ता म्हणजे ज्याला आपण अंदाज किंवा संभाव्य निकाल म्हणू शकतो, ते आपल्या हातात आलेले आहेत. आणि एकूणच महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांचा विचार करत असताना ज्या प्रमुख महापालिका आहेत पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणी साधारणपणे काय चित्र असेल याची आकडेवारी आपल्या हातात आलेली आहे. आणि ती अशी दर्शवते की याही वेळी पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि काही ठिकाणी त्यांचे मित्र पक्ष. खरोखर ही जी आकडेवारी आलेली आहे, विशेष करून पुणे पिंपरी चिंचवडच्या बाबतीत आपण संकेतपासून सुरुवात करूया. तर संकेत, गेल्या वेळी जे निकाल लागले होते, तेच निकाल याही वेळी लागतील असं एक्झिट पोल सांगतायत. हा निकाल नाही अंतिम निकाल. म्हणजेच पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येईल असं बोललं जातंय. काय साधारणपणे याचे निकष असावेत? काय साधारणपणे या अंदाजाला किंवा या एक्झिट पोलला सपोर्ट असावा? त्याविषयी जरा विश्लेषण करू. सर, पुणे आणि पिंपरी चिंचवड बघितलं तर मुंबई महानगरपालिकेनंतर भारतीय जनता पार्टीनं सर्वाधिक ताकद या 2 महानगरपालिकांमध्ये लावल्याचं पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे ज्यावेळी निवडणुका जाहीरही झालेल्या नव्हत्या, त्यावेळी निवडणूक संयोजक असतील, पन्नाप्रमुख असतील, बूथप्रमुख असतील किंवा नव्यानं जवळपास 1240 मंडल अध्यक्ष या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नेमण्यात आले आणि त्यातून मग प्रामुख्यानं या सगळ्यांना ताकद देत असताना पक्ष संघटन कसं मजबूत करता येईल, यासाठी भाजपने लक्ष दिल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा रिझल्ट कुठेतरी या एक्झिट पोलच्या निमित्तानं पाहायला मिळतो आणि या प्रचार सभांच्या निमित्तानं सुद्धा आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवड कसं डेव्हलप केलं. पुण्यामध्ये तर मेट्रो कशी काँग्रेसच्या काळात रखडली होती आणि ती मेट्रो आम्ही कशी पुढे नेली 24/7. नंतर मग ती समान पाणी पुरवठ्याची योजना पुण्यासाठी आम्ही कशी आणली. हे सगळं भाजपकडनं जे आहे ते त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रमोट जो आहे तो करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा तिकडे शंकर जगताप असतील किंवा इकडे महेश लांडगे असतील. अ, या दोघांनी प्रामुख्याने भाजप म्हणून त्या ठिकाणी ताकद लावल्याचं पाहायला मिळालेलं होतं. त्या मतदारसंघामध्ये अण्णा बनसोडे जे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, त्यांना पिंपरीपुरतं मर्यादित ठेवण्यामध्ये महेश लांडगेंना काहीसं भाजपचे निवडणूक प्रमुख म्हणून यश आल्याचं पाहायला मिळालं आणि त्या सगळ्याचा कुठेतरी एक परिपाक या सगळ्या एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि त्यातून मग पुन्हा भाजपला तिथे 77 जागा मागच्या वेळी 2017ला हं. मिळालेल्या होत्या. मग तिकडे त्यावेळी नुकतेच भाजपशी महेश लांडगे झाले होते. कारण हो. अपक्ष म्हणून 2014ला निवडून आले. 2016ला भाजपमध्ये प्रवेश आणि त्यानंतर लगेच ब ब महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी मग काय-काय करता येईल हे सगळं त्यांनी भाजपसमोर तो प्लॅन ठेवला होता. मग त्यावेळी दिवंगत लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगेंच्या व्यूहरचनेमुळं पहिल्यांदा 2017ला भाजपनं पिंपरी चिंचवड काबीज केलं होतं आणि आता पुन्हा महेश लांडगेंचं सूक्ष्म नियोजन आणि शंकर जगतापांची त्यांना मिळालेली साथ. मग हं. पुढे तिथे तो अश्विनी जगताप आणि शंकर जगताप गृहकला आहेच. हो. मात्र हे सगळं विसरून भाजप म्हणून त्या ठिकाणी केलेले हं. एकत्रित संघटित प्रयत्न या सगळ्याचा परिपाक या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतोय. पुण्यामध्ये सुद्धा जे काही हेवे-दावे पक्षांतर्गत होते, ते सगळे हेवे-दावे विसरून म्हणजे पुण्यामध्ये जवळपास 42 माजी नगरसेवकांची तिकीटं भाजपने कापलेली आहेत. अनेक दिग्गजांना त्या ठिकाणी आता तुम्ही पक्ष संघटनेत काम करा असं सांगेन. नव्याच चेहऱ्यांना म्हणजे अनपेक्षित काही चेहऱ्यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली होती. भाजपचा जो काही पॅटर्न आहे धक्कातंत्र, हं. या सगळ्यामुळे भाजप असे नव्याने प्रयोग करत असताना त्याचा फायदा भाजपला रिझल्टमध्ये होताना पाहायला मिळतो. तर ते हे सगळं आपल्याला या आजच्या एक्झिट पोलवरून तरी पाहायला मिळतंय. प्रत्यक्षात आता असेच निकाल लागतायत, की काही वेगळे कौल जनतेच्या मनामध्ये आहे आणि तो उद्या ओपन होतोय. हे पाहणं मात्र महत्वाचं आहे. कारण आपल्या हातामध्ये जे एक्झिट पोल आहेत, म्हणजे जे आता सर्वत्र अगदी सोशल मीडिया असल्यामुळे तर सगळ्यांच्या हातामध्ये आलेले आहेत. म्हणजे पुण्यामध्ये प्राप्तचा एक्झिट पोल आहे, त्यानंतर मग ॲक्सिसचा आहे मुंबईमध्ये आणि काही वेदांताचा आहे. तर या सगळ्यामध्ये एक
सगळीकडे म्हणजे केवळ पुणे पिंपरी चिंचवड नाही तर सगळीकडेच भारतीय जनता पक्ष हा अ, आघाडी घेताना दिसतोय. अ, तू जसं म्हटलास, की पिंपरी चिंचवड आता खरं तर पिंपरी चिंचवड हे काही भाजपचं मूळ हं. नाहीये. म्हणजे त्या आयातांवरती म्हणजे तो पक्षच मुळात म्हणजे ज्यांची नावं तू घेतली, की बाहेरून घेतली आणि मग हे झालं. पुण्यामध्ये पक्ष हो म्हणजे असं ते बीज रोवलं, नंतर मग त्याला खतपाणी घातलं आणि वाढलं तसं नाही. ते वाढलेलं मग झाड किंवा जे वृक्ष होता तो त्यांनी ताब्यात घेतला असं तिथे आहे. तिथे विचार करताना अजित पवारांनी मात्र खूप ताकद लावली होती. आणि ती इतकी कारण ते जे रोप होतं, जे लावलेलं रोप होतं ते खरं तर अजित पवारांचं. म्हणजे ठीक आहे काँग्रेसचं पूर्वीचं होतं त्यानंतर मग अजित पवारांनी ते म्हणजे राष्ट्रवादी वेगळी झाली आणि मग तिथे अजित पवारांनी एका अर्थाने पिंपरी चिंचवडवरती प्रभुत्व मिळवलं. आणि म्हणून पिंपरी चिंचवडचे आणि त्यांचे एक जिव्हाळ्याचे संबंध होते. काही झालं तरी पिंपरी चिंचवड घ्यायचं यासाठी त्यांनी सगळी शक्ती पणाला लावली होती. ती उपयोगात येताना आपल्याला दिसतेय का? समृद्धी तू काय सांगशील? सर जसं आपल्याला आत्ताचे एक्झिट पोल सांगतात त्यानुसार तरी असं म्हणावं लागेल की जेवढी शक्ती अजितदादांनी लावलेली होती त्याचा फारसा काही फायदा झाल्याचं तसं पाहायला मिळत नाही. कारण ऑलमोस्ट 2017 सारखंच जवळपास 5-10 जागा पुढे-मागे इतकाच काही तो फरक पडलाय. विशेष म्हणजे आणखी एक प्लस पॉइंट या सगळ्यातला असा की एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्याच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या मिळून जर आपण संख्या बघितल्या, तर ती थोडीशी आकडेवारी थोडीशी जास्त आहे. म्हणजे 10-15 जागा आपण जास्तीच्या धरून चालू शकतो. त्यामुळे 2 राष्ट्रवादी झाल्यामुळे संख्या वाढली आहे का जागांची तर वाढलेली आहे. मात्र तरी सुद्धा जेवढी ताकद लावलेली होती किंवा ही जी ताकद लावली होती, ही केवळ जागांची संख्या वाढवण्यासाठी लावलेली ताकद नव्हती. ही पूर्ण सत्ता एकहाती मिळवण्यासाठी लावलेली ताकद होती. महापौर आपला बसवायचा होता. इतका कॉन्फिडन्स अजित पवारांना होता. म्हणजे वारंवार असं बोललं गेलं, की अजित पवार हे थोडेसे शॉर्ट टेम्पर नेते म्हणून आपल्याला हं, बऱ्याचदा हं, ओळखू हं. येतात, की खूप परखड बोलतात, स्पष्ट बोलतात. आणि असं सगळं असताना सुद्धा या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान जर अजित पवारांचं एकंदरीत आपण बॉडी लँग्वेज पाहिली, तर ते कूल होते खूप. हं, हं. आणि कायम माध्यमांना सुद्धा मजेशीर उत्तरं देणं किंवा भाषण करताना सुद्धा अनेक वेगवेगळे किस्से सांगणं असेल किंवा उत्स्फूर्त प्रतिसाद देणं असेल, ऑडियन्समधून कुणी काही बोलले तर त्याला रिप्लाय करणं असेल. त्यामुळे कुठेतरी अजित पवारांना प्रचंड कॉन्फिडन्स होता. मात्र आत्ता जे काही एक्झिट पोल आलेले आहेत, त्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्स हा अजितदादांचा किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स थोडासा डळमळला असेल. पण फारसा फरक अजित पवारांनी जेवढी ताकद लावली, तेवढा नक्कीच पडला नाही असं म्हणावं लागेल. आपण थोडंसं म्हणजे का जसं प्रमुख शहरांच्या विषयी बोलतो कारण सगळ्या 29 नगरपालिका महापालिकांविषयी बोलता येणार नाही. पण विशेष करून काँग्रेसचं म्हणून ज्या ठिकाणी अस्तित्व होतं म्हणजे इथं ठीक आहे भाजप सगळीकडे वरचं ठरतं. पण काही ठिकाणी काँग्रेससारखा पक्ष जो कोल्हापूरमध्ये होता, नांदेडमध्ये होता. तर त्यांची यावेळी एक्झिट पोलमध्ये काय अवस्था आहे राजरत्न? आणि गेल्या वेळेची पुनरावृत्ती तिथे होताना यावेळी दिसत नाहीये. सर प्रामुख्याने जर पाहिलं तर 2014च्या नंतर भारतीय जनता पक्ष झपाट्याने जे महानगर आहेत, हं. त्या महानगरांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार होताना पाहायला मिळतोय. जसं आता आपण पाहिलं की 2014च्या आधी जर पाहिलं तर काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता प्रामुख्याने त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षांची सत्ता प्रामुख्याने पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर अशा अनेक महापालिकेमध्ये आपण पाहिलेली होती. परंतु 2014च्या नंतर तेव्हा 2017ची निवडणूक झाली पुण्याची असेल, हं. पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. परंतु कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी सत्तेत होता. परंतु हं. आत्ताचं जे चित्र आहे हं. ते थोडंसं वेगळं चित्र या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळतंय. त्या ठिकाणी जर पाहिलं कोल्हापूरमध्ये तर कुठेतरी भारतीय जनता पक्षाला अधिकच्या जागा मिळताना दिसतायत. भारतीय जनता पक्षाला 20 ते 25 जागा त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये हं. जे आहेत ते पाहायला मिळतात. तर शिवसेना अर्थात शिंदेची शिवसेना प्रामुख्याने जो की आता सत्ताधारी पक्ष सुद्धा आहे, त्या शिंदेच्या शिवसेनेचा अनेक महापालिकेमध्ये जो आहे तो परफॉर्मन्स चांगला पाहायला मिळतो. इथं कोल्हापूरमध्ये सुद्धा त्यांचा अगदी तशाच पद्धतीचा परफॉर्मन्स आहे. 15 ते 20 जागा हो. या त्या शिंदेच्या शिवसेनेला मिळताना पाहायला मिळतात. तर अजित पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याला 5 ते 10 जागा मिळताना पाहायला मिळतायत. तर काँग्रेस पक्षाला 28 ते 32 जागांवरती काँग्रेस पक्षाला हं. जागा मिळताना दिसतात. परंतु जर सर पाहिलं तर काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी मजबूत आहे किंवा ज्या हं. ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मजबूत आहे, त्या ठिकाणी त्यांचे मित्र पक्ष तेवढे मजबूत दिसत नाहीत. जसं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत जर पाहिलं, ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्याच ठिकाणी जर पाहिलं तर शिंदेची शिवसेना असेल त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. जरी तुम्हाला जर कुठे जागा कमी पडत असेल, तर तुमची अलायन्स करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा महापौर बसवू शकता. अगदी बरं. तशाच पद्धतीचं मुंबईमध्ये जर चित्र पाहिलं, तर मुंबईमध्ये सरळ-सरळ शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता येताना पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ठाकरे बंधूंचं
नुकसान होताना पाहायला मिळते. कारण याच महापालिकेच्या अनुषंगाने हे ठाकरे बंधू मुंबईमध्ये एकत्र आलेले होते. त्यांनी संयुक्त सभा सुद्धा घेतलेल्या होत्या. त्यांची जी शेवटची सभा शिवाजी पार्क या ठिकाणी झालेली होती. त्यांनी थेटपणे अदानी यांनी कशा पद्धतीने त्यांच्या कंपनीचा विस्तार संपूर्ण हं. भारतभर झालेला आहे. त्याचं ग्राफिक्सच्या माध्यमातून मतदारांच्या पुढे ठेवलेला होता. कशा पद्धतीनं मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव अ, भारतीय जनता पक्षाचा आहे असं थेटपणे त्यांनी सांगितलेलं होतं. परंतु मुंबई असेल, मुंबईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसची ताकद होती. ती काँग्रेसची ताकद वंचित बहुजन आघाडीसोबत गेल्यामुळे कुठेतरी वंचितचा तर तिथे फायदा झाल्याचा आता एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसत नाही. परंतु काँग्रेसच्या बाबतीमध्ये 10 ते 12 जागा काँग्रेस पक्षाला ज्या आहेत ते मुंबईमध्ये मिळताना दिसतात. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जो फायदा आहे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा अनेक महापालिकांमध्ये झाल्याचं पाहायला मिळते. परंतु कुठेतरी काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी पिछेहाट झालेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं काँग्रेसची कोणत्या हं. कोणत्या ठिकाणी सत्ता होती, तर काँग्रेसची यापूर्वी जर पाहिलं तर नांदेड महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता होती. कारण त्यावेळी जेव्हा अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते होते, प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी जर पाहिलं तर जवळपास 81 जागांपैकी 73 जागांवरती हो. नांदेड बागा शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले होते. परंतु सध्या जर स्थिती पाहिली तर तशी स्थिती दिसत नाही. तर तुम्हाला पाहिलं असेल की ज्यावेळेस अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तो प्रवेश केल्याच्या नंतर तो प्रवेश कुठेतरी तेथील मतदारांना रुचलेला नव्हता आणि त्या ठिकाणी जरी अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये जरी गेले असले तरी नांदेड मधून लोकसभेची जी जागा आहे ती काँग्रेस पक्षाने विजयी झालेली होती. त्यामुळे कुठेतरी अशोक चव्हाण यांचा जो निर्णय होता तो कुठेतरी मतदारांना रुचलेला नव्हता. आणि नांदेडमध्ये जर पाहिलं तर अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला सोबत घेतलेलं नव्हतं. थेटपणे स्वबळावरती भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी सत्ता निवडणुकीच्या रिंगणात होता. शिवसेना स्वबळावरती होती. त्या ठिकाणी फक्त वंचित बरं. बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा अलायन्स नांदेड महापालिकेमध्ये झालेलं होतं आणि त्याचा कुठेतरी फायदा त्या ठिकाणी जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाला होताना पाहायला मिळतोय. त्याचं सुद्धा आपण पाहूयात. जवळपास 81 जागांपैकी जवळपास 35 ते 40 जागांवरती भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून येताना या ठिकाणी एक्झिट पोलच्या माध्यमातून पाहायला म्हणजे मिळतात. भाजप जो आहे तिथे म्हणजे हां. आता आपण एक जसं मी म्हटलं की गेल्या वेळेचं सूत्र जे होतं की गेल्या वेळची परिस्थिती बदलण्याची शक्यता या दोन्ही ठिकाणी म्हणजे कोल्हापूर आणि नांदेड तिथे गेल्या वेळी काँग्रेसची सत्ता आली होती. कोल्हापूरमध्ये आता काय झालं की सतेज पाटील एकटे पडले होते म्हणजे काँग्रेसकडून आणि बाकी सगळे एकत्र आले होते. म्हणजे जसं पुण्यामध्ये काय केलं की सगळे वेगवेगळे लढले. म्हणजे शिवसेना शिंदेची वेगळी लढली, भाजप वेगळी लढली, नंतर राष्ट्रवादी दोन्ही एकत्र आल्या आणि पण हे राज्यामध्ये एकत्र असले तरी अशा पद्धतीने वेगवेगळे लढले. तसं तिथे कोल्हापूरमध्ये नाही झालं. कोल्हापूरमध्ये सगळे एकत्र आले काँग्रेसच्या विरोधामध्ये आणि त्यामुळे स्थानिक गणितं ती होती आणि त्याचे परिणाम अर्थात म्हणजे कशी सूत्र जुळली किंवा समीकरणं जुळली तर त्या सगळ्यातनं भाजपच पुढे जातोय असं साधारणपणे लक्षात येतं आणि त्याचं कारण जसं तू म्हटलं की प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने राबवली, किती मेहनत घेतली आणि निवडणूक व्यवस्थापन नावाची जी गोष्ट आहे त्यांची ती इथे मान्य करायला लागेल. कारण विरोधक म्हणजे केवळ अस्मितेचा प्रश्न किंवा भावनेचा प्रश्न बनून चालत नाही, तर प्रयत्न देखील तेवढे करावे लागतात. या सगळ्यांनी म्हणजे भारतीय जनता पक्षाने मेहनत अधिक घेतली असं तुम्हाला वाटतं का? एकूणच प्रचारामध्ये किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यामध्ये? हां, संकेत. सर भाजपबद्दल जर आपण बोललो तर भाजपकडे स्वतःची यंत्रणा काम करणारी जी आहे, जी 24/7 अव्याहतपणे काम करत असते. म्हणजे अनेक पक्षांमध्ये अनेकदा असं पाहायला मिळतं, की संघटनात्मक भूमिका किंवा संघटनात्मक जबाबदारी घेण्यासाठी फारसे कोणी हं. इच्छुक नसतात. बरं. भाजपमध्ये मात्र ज्यावेळी दिल्लीतनं किंवा मुंबईतनं आदेश होतो, की तुला पक्ष संघटनेमध्ये काम करायचं आहे, हं. त्यावेळी तो पक्ष संघटनेमध्ये काम करायला तयार होतो आणि जरी मनापासून काम करण्याची हं. इच्छा नसेल तरी वरिष्ठांनी सांगितलंय म्हणजे भाजपचं एक साधं सूत्र आहे की नेत्यांची इच्छा ही आज्ञा आणि आज्ञा ही असे अनुमान. त्यामुळं हं. ते भाजप तिथे प्रत्येक कार्यकर्त्याला कशी चांगली संधी देता येईल यासाठी प्रयत्न करताना नेहमी पाहायला मिळतो. काही कार्यकर्त्यांना ते सांगतात की बाबा आत्ता नको, तुला पुढच्या वेळेस तुझा वेगळा विचार केला जाईल. तू आत्ता थांब. तो 2-3 दिवस नाराज होतो आणि तिसऱ्या दिवशी बरोबर पक्ष संघटनेच्या कामामध्ये पाहायला मिळतो. जे सर अगदी उदाहरणाखातीर आपण बोललो तर प्रभाग क्रमांक 9 जो आहे, जो पुण्यातला सगळ्यात हेवीवेट प्रभाग म्हणून चर्चेला आला. त्या प्रभागामध्ये अमोल बालवडकरांचं जसं भाजपने तिकीट कापलं, तसं प्रल्हाद सायकरांचं पण तिकीट भाजपने कापलं. मात्र प्रल्हाद सायकर हे दुसऱ्या दिवसापासून भाजपच्या कामामध्ये तिथे सक्रिय झाले. चंद्रकांत पाटलांसोबत त्यांनी 2 दिवस बैठका ज्या चंद्रकांत पाटलांसोबत होत्या, हं. त्या बैठकांमध्ये ते सहभागी झाले आणि पक्षाने दिलाय ना उमेदवार.
कमळ हाच आमचा उमेदवार म्हणून मी काम करेन असं त्यांनी हम्म. तिथे सांगितल्याचं पाहायला मिळालं. इकडे राजेश एनपुरेंचं तिकीट कापलं होतं, ते त्यांच्याकडे समन्वयक म्हणून जबाबदारी दिली, ते पक्ष संघटनेमध्ये काम करताना पाहायला मिळालं. तिकडे प्रभाग 29 मध्ये जयंत भावे जे तिथले सिनियर नगरसेवक म्हणून पण होते, त्यांचं तिकीट कापलं. त्यांच्याकडे तर 2 मंडलांची जबाबदारी समन्वयक म्हणून दिली गेली. त्यांनी तिथे समन्वयक म्हणून काम केल्याचं पाहायला मिळालं. तर या सगळ्या नियोजनामध्ये किंवा कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यामध्ये भाजप एक पाऊल पुढे टाकतो आणि कार्यकर्तेही ते मान्य करतात. नेत्यांनी जे सांगितलंय ते कार्यकर्ते जे आहेत ते करताना पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा निश्चितपणे भाजपला निवडणुकांमध्ये सुद्धा होताना जो आहे तो पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे उमेदवारी मिळालेल्यांकडे भाजपचे शीर्षस्थ नेते जेवढं लक्ष ठेवून नसतात, तेवढी ज्यांची उमेदवारी नाकारली आहे त्यांच्याकडे लक्ष ठेवून असतात. त्यामुळे तो फायदा देखील तिथं भाजपला निवडणुकांच्या निमित्तानं होताना पाहायला मिळतो आणि त्याचाच मग या सगळ्याची रणनीती. आणि शिवाय मग पडद्यामागच्या ज्या काही भाजपसाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना आहेत, त्यांच्या मायक्रो नियोजनाचा फायदा सुद्धा भाजपला निवडणुकांमध्ये होताना पाहायला मिळतो आणि त्याचंच रूपांतर पुढं यशामध्ये होताना पाहायला बरं. मिळतं. निवडणूक तंत्र आणि एकूण संघटनात्मक ताकद हा एक दमेची बाजू आहे. पण एकूण प्रचारादरम्यान जे मुद्दे आलेले होते किंवा जे उपस्थित केले गेले होते, ज्या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोप झाले, त्या मुद्द्यांचा प्रभाव कितपत यामध्ये आहे असं आपल्याला म्हणता येईल? या एक्झिट पोलवरती म्हणजे का आता उदाहरणार्थ पिंपरी चिंचवडमध्ये भाजपवाल्यांना सत्तेचा मात चढलाय किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, लांडगे आणि म्हणजे महेश दादा विरुद्ध अजितदादा असं तिथलं साधारणपणे लढाई होती. पुण्यामध्ये जर बघितलं तर मुरलीधर अण्णा विरुद्ध अजितदादा अशा स्वरूपाचं एक लढाई असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यांच्यावरती आरोप झालेत. हे जे मुद्दे होते प्रचारातले, तर त्यांचा प्रभाव एक्झिट पोलमध्ये दिसून आलाय. सर नक्कीच एक्झिट पोलमध्ये त्याचा प्रभाव दिसून आलेला आहे. कारण भारतीय जनता पक्षाने विकासाच्या मुद्द्यांवरती पुण्यातली आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवलेली होती. तर दुसऱ्या हम्म. बाजूला कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झालेला आहे, पुणे महापालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला, असा थेटपणे हल्लाबोल अजित पवार सातत्याने करताना पाहायला मिळालेले होते. दुसऱ्या बाजूला जर काउंटर करायचं असेल, तर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात थेटपणे त्यांची लढत कोणाची होती, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती. त्यामुळे त्यांनी थेटपणे कशा पद्धतीने अजित पवार यांनी उमेदवारी दिलेली आहे, गुन्हेगारांना कशा पद्धतीने उमेदवारी दिलेली आहे, याच्यावरती बोट ठेवलं. पूर्वेकडून दक्षिणेपर्यंत पाहिलं आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे जरी पाहिलं, तर सगळीकडे अजित पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना, त्यांच्या घरातील सदस्यांना उमेदवारी दिली, असा हल्लाबोल मुरलीधर मोहोळ यांनी केलेला होता. तर दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस गणेश कला क्रीडा या ठिकाणी एक महत्वाचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांनी थेटपणे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सुनावलं होतं, की काहीही करून ती कोयता गँग पुण्यातनं हद्दपार झाली पाहिजे, त्याचा हो. बंदोबस्त झाला पाहिजे, असं कुठेतरी अजित पवार यांनी थेटपणे सर्वांच्या समोर पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सुनावलेलं होतं. परंतु मुरलीधर मोहोळ असं म्हणाले होते, की अजित पवार बोलताना एक बोलतात आणि करतात एक. कारण त्यांना जर खरंच ही गुन्हेगारी संपवायची असती, तर त्यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांच्या घरातील सदस्यांना उमेदवाऱ्या दिल्याच नसत्या. हे त्यांच्या कृतीतून दिसत नाही, असा हल्लाबोल केला होता आणि कुठेतरी अजित पवार कशा पद्धतीने गुन्हेगारांच्या पाठीशी आहेत हे कुठेतरी बिंबवण्याचा प्रयत्न केला होता. आणि हाच कुठेतरी मुद्दा मला वाटतोय, की त्या पद्धतीने अजित पवारांनी पुण्याचा विकास केला, पिंपरी चिंचवड विकास केला असं सांगितलं जातंय. काही जण मान्य सुद्धा करतात. परंतु प्रामुख्याने अजित पवारांनी ज्या ज्या पद्धतीने उमेदवार दिलेले होते, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे जे उमेदवार दिलेले होते, कुठेतरी ते मतदारांना रुचलेले नाही. आणि जशा पद्धतीचा विकास काही दिवसांपासून, प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 2014च्या नंतर जर सातत्याने उल्लेख मुरलीधर मोहोळ हा सुद्धा करतात, की तुम्ही जे ब्रिज बांधलेले होते, ते ब्रिज सुद्धा तुम्ही व्यवस्थित बांधलेले नव्हते. तुमचं नियोजन नव्हतं, त्यामुळे ते ब्रिज पाडावे लागले. त्याचा संदर्भ जर पाहिला तर तुम्ही युनिव्हर्सिटीचा जवळचा जो विद्यापीठ ब्रिज आहे, चौकातला. विद्यापीठ चौकातला, तो ब्रिज पाडावा लागलेला होता. आणि त्या ठिकाणी आता मेट्रोचं आम्ही जाळं उभं केलेलं आहे. पुणेकरांसाठी मेट्रो उभी केलेली आहे. असं कुठेतरी कशा पद्धतीने आम्ही विकास कामं केली आहेत, कुठेतरी मुरलीधर मोहोळ हे बिंबवण्यामध्ये कुठेतरी यशस्वी झाले. चंद्रकांत पाटील असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी थेटपणे जवळपास कशा पद्धतीने आम्ही पुण्याचा विकास करणार आहोत या दृष्टिकोनाचा एक प्लॅनच त्यांनी पुणेकरांच्या समोर कात्रज मध्ये ज्या ठिकाणी बरोबर सभा आहे. झाली होती त्या आणि त्याच्यानंतर जे शुभारंभ लॉन्चला जे व्हिजन मांडलं होतं, त्या व्हिजन विषयी समृद्धी म्हणजे की देवेंद्र फडणवीसांनी मांडलेलं व्हिजन हे पुणेकरांना पटलं असं म्हणता येईल का? म्हणजे आता एक्झिट पोलच्या संदर्भातच बोलतोय, मी निकाल लागला आहे असं अजिबात नाहीये. त्यामुळे की पण त्यांनी ज्या पद्धतीनं की सगळं म्हणजे व्हिजन, त्यात ती मुलाखत होती, जाहीर प्रकट मुलाखत होती, प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतलेली, ट्रेंडिंग मधल्या अभिनेत्रीने घेतलेली. तर ती मुलाखत कितपत प्रभावी ठरली किंवा तिचा काय साधारणपणे रोल असू शकतो या सगळ्या निकालामध्ये?
सर ही जी मुलाखत झाली होती आपण बघितलं की सगळीकडे प्रचंड सोशल मीडियावरती ती व्हायरल झालेली होती आणि सध्या जर आपण बघितलं तर युवा मतदारांची संख्या इतक्या मोठ्या संख्येने आहे आणि ते जास्त करून सोशल मीडिया वापरतात, रील्स बघत असतात. त्यामुळे रील्स मधून त्यांना जितका लहान सुद्धा कंटेंट त्यांच्या समोर पोहोचतो तो त्यांना अपील होतो अनेकदा आणि अशाच पद्धतीनं ही संपूर्ण मुलाखत सोशल मीडियावरती छोट्या-छोट्या पार्टमध्ये व्हायरल झालेली होती. त्या सगळ्याचा प्रभाव नक्कीच पडलेला असू शकतो. दुसरीकडे व्हिजनचं सांगायला गेलं तर भारतीय जनता पार्टीने खूप मोठं व्हिजन पुणे शहरासाठी ठेवलेलं होतं. विशेषतः ज्यावेळी त्यांनी हे व्हिजन ठेवलं, तेव्हा पत्रकारांनी अनेकदा त्यांना हे प्रश्न विचारलेले होते, की ऑलमोस्ट अशाच पद्धतीचं थोडंफार 19-20 आपण म्हणू शकतो. लोकसभेला पण तशाच पद्धतीचे जाहीरनामे होते. विधानसभेलाही तसेच होते आणि आता पुणे महानगरपालिकेला सुद्धा तुम्ही तशाच पद्धतीचा जाहीरनामा देताय. फारसे फरक नाहीयेत, फारसे काही बदल त्याच्यामध्ये केलेले नाहीयेत. कारण जेव्हा लोकसभेच्या निवडणुका असतात, तेव्हाचे मुद्दे वेगळे असतात. हं. विधानसभेचे मुद्दे वेगळे असतात आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांचे मुद्दे हे कायम वेगळे राहिलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने वेगळ्या मुद्द्यांसाठीचा तुमचा एखादा जाहीरनामा वेगळा हवाय, असं जेव्हा सगळेच पत्रकार पुण्यातले जेव्हा इथल्या सगळ्या स्थानिक नेत्यांना विचारत होते, त्यावेळी मात्र स्थानिक नेत्यांचं असं म्हणणं होतं, की आम्ही जी काही विकास कामं केलेली आहेत, त्यावरती आम्ही ही सगळी मतं मागतोय आणि या सगळ्याच्या नंतर आम्हाला इथून पुढे जे काही करायचंय, तेच आम्ही मांडलेलं आहे. तेच आमच्या डोक्यात आहे. लोकसभेपासून आत्तापर्यंत असेल आणि पुढच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही ही सगळी कामं करणार आहोत. विशेष म्हणजे पाताळ लोक नावाची एक नवीन कन्सेप्ट त्यांनी हं, हं. सांगितली, जी तशी पाहायला गेली तर खूप इंटरेस्टिंग आहे. पण तेवढीच किचकट आणि डिफिकल्ट आहे असंही म्हणावं लागेल. कारण पुणे शहराच्या अंडरग्राउंड एखादं जाळं तयार करणं हे तसं रस्त्यांचं. फारसं सोपं नाहीये असं म्हणावं लागेल. पुणे हे खूप लहान शहर आहे. त्या मानाने लोकसंख्या जास्त आहे. पेठा खूप आहेत आणि मग या छोट्या-छोट्या पेठांमुळे कुठेतरी अशा पद्धतीने पाताळ लोक वगैरे तयार करणं हे थोडंसं अवघड नक्कीच आपल्याला जाऊ शकतं. पण वेगवेगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट आणणं किंवा जुन्याच कन्सेप्ट असतात, पण त्या इतक्या क्रिएटिव्हली नवीन पद्धतीने मांडणं, हे कुठेतरी भाजपचा प्लस पॉइंट म्हणावा लागेल. त्यामुळे भाजपचा एकंदरीत सगळा प्रचार जनतेला भावला असंच म्हणावं लागेल. मात्र तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, की भाजपचं व्हिजन जनतेला किती भावलं वगैरे या सगळ्यापेक्षा सुद्धा जसं संकेतही म्हटला, की भाजपने खूप आधीपासून तयारी केलेली होती. बाकीचे पक्ष खूप ऐन वेळेला तयारीला लागलेले होते. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार हे अगदी निवडणुका डिक्लेअर झाल्याच्या नंतर आपल्याला असं कळलं, की युती होऊ शकते किंवा शिवसेना एकसाथ न लढता स्वतः एकटी लढेल वगैरे. हे सगळं फार नंतर ठरलेलं होतं. भाजपचं कदाचित खूप आधीच ठरलं होतं, की आपल्याला एकत्र कुणाबरोबर लढायचं नाही. आपल्याला एकट्याला लढायचंय. त्यामुळे तेव्हापासून त्यांची सगळी तयारी, त्यांचे कार्यकर्त्यांचे सोशल मीडिया पेजेस असतील किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी जी काही कामं केलेली आहेत, भाजपनी जी काही कामं केली आहेत, ती सतत लोकांना सांगत राहणं, सतत होर्डिंग्ज लावणं, सतत पॅम्पलेट्स वाटणं, हे सगळं जे आहे ते एका महिन्यात केलेला भाजपचा प्रचार नाहीये. भाजपचा प्रचार हा अगदी आपण म्हणू शकतो लोकसभा, विधानसभेपासून जो चालू होता, तो चालूच होता. अगदी कालपर्यंत हा सगळा म्हणजे प्रचार चालू होता. 24/7 त्यांच्या हो, डोक्यामध्ये फक्त निवडणुका. म्हणजे खरं निवडणुका सांगायचं असतात. तर हं, उद्याचा निकाल लागल्यानंतर पुन्हा ते उद्या म्हणजे परवापासून जिल्हा परिषद, हं. पंचायत समितीच्या निवडणुकीला लागतील. एक गोष्ट मला आवडून संकेत, की 2 ठाकरे बंधूंचं एकत्र येणं किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, यामुळे देखील चित्र बदलेल असं बोललं जात होतं आणि विशेष करून मुंबईच्या बाबतीत तर शेवटी मराठीच्या अस्मितेचा प्रश्न होता, ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न होता आणि मुंबई कुणाची आणि काही झालं तरी कुठेही मुंबईमध्ये मात्र शिवसेना असावी, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असावी, उद्धव ठाकरेंची शिवसेना असावी, असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात यावेळी तिथले आकडे जरा वेगळेच येतात. भारतीय जनता पक्षाला म्हणजे गेल्या वेळी त्या दोघांमध्ये 2चाच फरक होता. भाजप हा केवळ फक्त 2नी मागे होता. यावेळी मात्र शिवसेनेला क्रॉस करून म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला क्रॉस करून पुढे जातोय, हे जे काही दिसतं आणि प्लस बळ आणखी शिवसेनेचं त्यांना म्हणजे अ, शिंदेच्या शिवसेनेचं मिळतंय. तर हे कशामुळे घडत असावं? सर या निवडणुका ज्या आत्ता 2026 ला होत आहेत, तर 2022 ला होणं अपेक्षित होतं आणि त्या दरम्यान भाजपने 2017 ते 22 या काळामध्ये मुंबईसाठी शतप्रतिशत भाजप अशी एक मोहीम तिथे राबवली होती. घराघरामध्ये भाजपचे नेते जाऊन भेटत होते. म्हणजे या काळात 19 ते 22 मध्ये मुंबई भाजपला 2 अध्यक्ष मिळाले. एक आशिष शेलार होते. नंतर काही दिवसांसाठी मंगलप्रभात लोढा झाले. हो. भाजपने हे सगळं कॅम्पेनिंग त्यावेळी सुरू केलं. मराठी माणसांपर्यंत आपलं कसं व्हिजन असेल, मराठी माणूस मुंबईमधनं कसा बाहेर गेला, हे सगळ्याचं प्रेझेंटेशन त्यावेळी त्यांनी करायला सुरुवात केली होती. ते लोकांपर्यंत ते घेऊन जाताना पाहायला मिळत होते आणि त्यानंतर आता ज्यावेळी सगळी सत्तांतरं बदलली, राजकीय समीकरणं बदलली. यानंतर शेलार मंत्री झाले, अमित साटम तिथे मुंबईचे अध्यक्ष झाले
आणि तो एक आम्ही कसं मराठी माणसासाठी काम करतो हे अमित साटम सांगत असताना पुन्हा त्यांनी मुंबईमध्ये आम्ही भाजप म्हणूनच कसे सक्रिय होऊ हे सांगण्याचा प्रयत्न केला. धारावी प्रामुख्याने त्यांनी टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं आणि तिथे भाजप म्हणून आम्ही आमचा भाजपचाच महापौर करण्यासाठी या सगळ्या लोकांना सोबत घेऊ असं सांगितलं. धारावीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट करत असताना प्रत्येक धारावीकराला आम्ही इथेच घर देऊ, अशी केलेली घोषणा असेल किंवा मग प्रामुख्याने मुंबईसाठी आम्ही मग मेट्रोचा कसा विस्तार केला आहे, मग कोस्टल रोड कसा म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कशा त्याच्या परवानगी मिळायला गेल्या. हे सगळं मुंबईकरांना पटवण्यामध्ये भाजप तिथं यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं आणि ठाकरे बंधूंच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलं तर आज युती होणार, उद्या युती होणार अशी चर्चा. मग 22 तारखेला युती होणार होती. मग पुढे ते एक-एक दिवस पुढे गेले आणि अखेर 24 तारखेला ती युती जी आहे ती घोषणा झाल्याचं पाहायला मिळालं. मग पुन्हा जागा किती होतील या सगळ्याचा फटका कुठेतरी इथे जागा पण पण मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा पद्धतीचं एक भीती किंवा अशा पद्धतीचा दावा हा ठाकरे बंधूंकडून केला गेला. मराठीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि मग त्या अस्तित्वासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असं जे बोललं गेलंय. म्हणजे भावनिक हाक घातली गेली, तर ती का प्रभावी ठरत नाही आजच्या काळामध्ये? का तसं प्रत्यक्षात लोकांना त्याच्यामध्ये विश्वास नाही. म्हणजे सभेला गर्दी करतात, पण लोकांना त्याच्यावरती विश्वास राहिला नाही, असं साधारणपणे चित्र आहे का? सर, ज्यावेळी ठाकरे बंधूंकडनं असं म्हटलं गेलं किंवा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ही काही पदाधिकाऱ्यांकडनं ही मुंबईच्या अस्मितेची निवडणूक आहे असं जेव्हा म्हटलं गेलं, त्यावेळी नागपूरच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस म्हटले, की जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याची कोणाची हिंमत नाही ना. अधिवेशनाच्या बरं. शेवटच्या दिवशी ज्यावेळी तिकडे विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू होतं, त्याच अगदी अर्ध्या पाऊण तासाच्या फरकाने विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी तो जो एक आता हिंदी चित्रपट फार ट्रेंडिंग आहे धुरंधर, हो. त्याच्यामधला तो रेहमान डेकेटचीच उपमा थेट या सगळ्या कसं 25 वर्ष मुंबईमध्ये काम झालं, ही कशी लुटारूंची टोळी आहे वगैरे असं सगळं एकनाथ शिंदेंनी सांगितल्याचं पाहायला मिळालं. आणि मुंबईमध्ये प्रामुख्यानं आमची शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना कशी मराठी माणसांसाठी काम करताना पाहायला मिळाली, हे सगळं एकनाथ शिंदेनी सांगितलं. आणि शेवटच्या दिवशी सर म्हणजे 12 तारखेला ज्यावेळी शिवाजी पार्कवर महायुतीची संयुक्त सभा झाली. त्या संयुक्त सभेमध्ये एकनाथ शिंदेंनी घोषणा अशी केली, की जो आत्ताचा कोस्टल रोड आहे, तो पुढे आम्ही विरार आणि भाईंदरपर्यंत देखील बरं. जोडणार आहोत. त्यामुळं विरारच्या लोकांना जर नवी मुंबईमध्ये यायचं असेल, तर अवघ्या 40 मिनिटाचा प्रवास जो आहे तो होणार आहे. आम्ही प्रवासाचा वेळ वाचवतोय. सोबतच अ, अटल सेतू जो आम्ही केलेला आहे, त्यामुळे सुद्धा प्रवासाचा वेळ जो आहे तो मुंबईकरांचा वाचताना पाहायला मिळतो. आम्ही मेट्रोचा विस्तार करतोय म्हणजे पुण्यात मेट्रो खालून न्यायची का वरून न्यायची असं जसा त्याच्यामध्ये जेव्हा वाद 10-15 झाला, वर्ष. तसा तिकडे मुंबईमध्ये मेट्रो आरे कारशेडमधनं न्यायची का कांजूरमार्गमधनं न्यायची, तो वाद सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं. मग तो आम्ही कसा आरेमधनं नेऊन ती मेट्रो पूर्ण केली. हे सगळे विकासात्मक मुद्दे मांडण्यामध्ये कुठेतरी महायुतीला यश आल्याचं पाहायला मिळालं. मुंबईमध्ये सुद्धा सर महायुतीने अनेक अनपेक्षित चेहरे दिल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे शीतल गंभीरांसारखा चेहरा असेल हं, किंवा हं, हं. आपलेच एकेकाळचे सहकारी असणारे आणि भाजपचे माध्यम प्रमुख असणाऱ्या नवनाथ. नवनाथ बनचा चेहरा असेल, या सगळ्यांना कुठेतरी नव्या जुन्यांचा मेळ घालण्यात भाजप तिथे जागा वाटपामध्ये सुद्धा यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचाच परिपाक या एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे भावनिक साथ घातली तर प्रतिसाद मिळतो फक्त तो सभेच्या गर्दीसाठी असं म्हणायला लागेल. म्हणजे जर प्रत्यक्षात असं घडलं तर म्हणजे निकाल तसे लागले तर. पण इकडे दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचं एकत्र येणं म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हे 2 पक्ष आणि त्यात पवारांना असलेलं स्थान एकूण या सगळ्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, शरद पवार स्वतः यावेळी आता कुठल्याच म्हणजे तसे सक्रिय नव्हते किंवा मैदानात नव्हते. पण अजित पवार, सुप्रिया सुळे होत्या, रोहित पवार होते. राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याचा फारसा परिणाम का दिसून येत नाहीये? सर, राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याचा फारसा परिणाम दिसलेला नाही. कारण जर पाहिलं तर अजित पवार हे सत्तेमध्ये आहेत आणि अजित पवारांनी कुठेतरी पूर्ण राष्ट्रवादीच कुठेतरी हायजॅक केली असं म्हटलं जातं. कारण हं. जर पाहिलं तर अजित पवार सत्तेमध्ये आहेत. जे महत्त्वाचे सगळे नेते होते, जे शरद पवार यांच्या अगदी जवळचे समजले जायचे. फार प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, अ, अ, हसन मुश्रीफ असतील, असे जे महत्त्वाचे सगळे नेते होते, ते सगळेच महत्त्वाचे नेते सध्या अजित पवार यांच्यासोबत आहे. जेमतेम जर आपण पाहिलं तर शरद पवार यांच्यासोबत कोण आहे? तर जयंत पाटील एक बरोबर. महत्त्वाचा चेहरा, सुप्रिया सुळे आणि त्यांनी आता जे नव्याने निवडून आलेले खासदार आहेत अमोल कोल्हे असतील, हं. ही अशी नवीन फळी कुठेतरी आता शरद पवार बरोबर. यांच्या सोबत आहे. परंतु कुठेतरी जे अजित पवार म्हणतील तीच पूर्व दिशा अशा पद्धतीची कुठेतरी या बाबतीमध्ये या प्रचारामध्ये सगळी रणनीती झाल्याचं पाहायला मिळते. कारण जर पुणे महापालिकेच्या प्रचारामध्ये सुप्रिया सुळे शेवटपर्यंत जर पाहिलं तर
कुठं दिसल्याच नाहीत. अगदी फक्त क्वचित प्रसंगी अगदी आहे. क्वचित सुप्रिया सुळे दिसल्या, ज्या संयुक्त जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला, त्या जाहीरनामा कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे असतील, त्याचबरोबर अमोल कोल्हे, अजित पवार हे उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. परंतु ही जी निवडणूक, पुणे आणि पिंपरी चिंचवडची जी निवडणूक झालेली होती, ती पूर्णपणे अजित पवार यांच्या चेहऱ्यावरतीच लढवली गेलेली होती. त्यामुळे कुठेतरी मोठे पवार साहेब, जे शरद पवार साहेब आहेत, ते सुद्धा कुठेतरी या प्रचारामध्ये सक्रिय नव्हते. त्यांनी सगळी जबाबदारी अजित पवार यांच्यावरती सोपवलेली होती. ज्यावेळेस पत्रकारांनी सुद्धा सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारलेला होता, की तुम्ही फारसे प्रचारामध्ये दिसत नाहीयेत. तेव्हा मिश्किलपणे अजित पवार असं म्हणाले आहेत, की मी तिचा मोठा भाऊ आहे. तिने सांगितले, "दादा तू पुढे हो." त्यामुळे जी काही जबाबदारी आहे ती अजित पवार यांच्यावरतीच आहे आणि त्यामुळे आणि दुसरी एक महत्वाची बाब, हे दोन्ही जरी एकत्र आलेले असतील, तर कुठेतरी जो गुन्हेगारीचे उमेदवार दिलेले होते, त्याचा ते फटका कुठेतरी मतदारांना रुचले नाहीत. त्यामुळे कुठेतरी त्याचा आणि फट मुख्यत्वे काय असते, की पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा पिंपरी चिंचवड जिथे नवमतदार मोठ्या प्रमाणावर ते सुशिक्षित मतदार आहेत, तो काय विचार करतोय, की अ, केंद्रात कुणाची सत्ता आहे, राज्यात कुणाची सत्ता आहे आणि शहराचा खरोखर कारण त्यांच्या दृष्टिकोनातनं काय, की हे मेट्रो होते, हे रस्ते मोठे होत आहेत, शहर थोडं चकाचक होतंय, नदी सुधार होतोय. तर या सगळ्याचा विचार हा मतदार करत असतो. मग त्या म्हणजे पवारांचं एकत्र येणं भावनिकदृष्ट्या ठीक आहे, कुटुंब म्हणून येतायत हे छान वाटतं त्यांना. पण प्रत्यक्षात खरोखर जर काम करायचे असेल तर ट्रिपल इंजिन जे हं. काही बिंबवलं गेलं आहे, त्याचा परिणाम एक दिसून येतो आणि तो निश्चितपणे या मतदानात दिसून आलेला असावा. अगदी आता शेवटचा विषय, शेवटचा मुद्दा समृद्धी तुझ्याकडे. तर हे सगळं ठीक आहे. काय गेले 15 दिवस सुरू होतं हे आपण पाहिलं. आजचा दिवस कसा राहिला? कारण आज खूपच म्हणजे शाही आणि लोकशाही हं. हे बरंच काय-काय चाललं. कुणाची शाही, कुणाच्या व्होटाला काय अचानकपणे ते काय नेल पेंट रिमूव्हरची मागणी वाढली आहे. हा एक मुद्दा होता. कुठे काय ईव्हीएममध्ये काहीतरी बटन दाबलं ते काय कमळालाच मत जातंय किंवा काहीतरी अशा पद्धतीचे आरोप किंवा तक्रारी होत्या. आजचा एकूण सगळा दिवस जो आहे अ, याच बातम्यांनी भरलेला होता असं वाटतं. तू दिवसभर फील्डवर होतीस. सर नक्कीच आजचा दिवस पूर्णपणे याच बातम्यांनी यासाठी भरलेला होता. कारण आपण म्हणजे लोकसभा आणि विधानसभाही पाहिलेल्या आहेत आणि हे सगळे कॉमन प्रॉब्लेम्स आपल्याला दरवेळेसच निवडणुकांमध्ये येतात. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं महत्त्व खूप जास्त होतं. कारण 4 वर्ष पेंडिंग राहिलेल्या या निवडणुका होत्या. नवमतदार खूप मोठ्या संख्येने लोकसंख्या वाढलेली आहे 2017च्या तुलनेत. त्यामुळे त्यांचा पहिलाच एक्सपिरियन्स होता. 4चं पॅनल असल्यामुळे 4 जणांना मतदान करायचं आहे. तेही काही प्रभागांमध्ये एकाच ईव्हीएम वरती 2 जे गट होते म्हणजे अ, ब, क, ड मधले अ आणि ब एकाच पॅलेटवरती होते. एका ईव्हीएम वरती होते. क आणि ड साठी वेगळे ईव्हीएम म्हणजे 3 ईव्हीएम वरती आपल्याला 4 मतं द्यायची आहेत. त्यामुळे त्याचं एक थोडंसं कन्फ्युजन ऑलरेडी लोकांमध्ये होतं. कारण सगळ्यांना असं वाटत होतं, की 4 मशीन असतील म्हणून 4 ठिकाणी आपल्याला 4 बटणं दाबायची आहेत. मात्र 3 मशीनवर 4 बटणं कशी दाबायची? मग हा एक थोडासा कन्फ्युजिंग पार्ट होता. म्हणजे अगदी सुशिक्षित लोकांसाठी वगैरे हे थोडंसं आपण म्हणू शकतो. मात्र जे वृद्ध आहेत किंवा असे काही लोक आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं अशिक्षित काही मतदार असतील, त्यांच्यासाठी हे अर्थातच कन्फ्युजिंग होतं. हे सगळं सुरू असताना दुसरीकडे बॅलेट पेपरचा मुद्दा अनेक दिवसांपासून चर्चेला जात होता. कारण ईव्हीएममध्ये प्रॉब्लेम्स आहेत असं नेहमी म्हटलं जात होतं. मात्र ईव्हीएममध्ये खरंचच किती प्रॉब्लेम्स आहेत हे कदाचित आज कळलं असेल. खूप ठिकाणी असं झालं, की अगदी सुरुवातीला 7:00-7:30च्या दरम्यान जेव्हा हे मतदान सुरू झालं होतं, तेव्हाच काही ठिकाणचे ईव्हीएम बंद पडलेले होते. म्हणजे हे ईव्हीएम खरं तर सगळं चेकिंग करून मग पुढे जात असतात. असं असताना सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने विशेष म्हणजे पुण्यातला सगळ्यात हाय व्होल्टेज लढत ज्या प्रभागामध्ये होते, तो धंगेकर विरुद्ध बिडकर असा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 24 त्याच प्रभागामधले 3 मतदान केंद्रांवरच्या ईव्हीएम मशीन बंद पडलेल्या होत्या. 26 मध्ये सुद्धा तसाच प्रकार पाहायला मिळाला. त्यामुळे 2 या प्रभागांमधल्या बातम्या व्हायरल झाल्याच्या नंतर आणखी अनेक प्रभागांमध्ये असंच घडलेलं होतं, की ईव्हीएम मशीन बंद पडल्या. काही ठिकाणी असं होत होतं, की बटन दाबलं तर लाईटच लागत नव्हतं, बीप वाजत नव्हतं. काही ठिकाणी बटन वेगळं दाबलं तर वेगळीच रिसीट पडतीये असं एक मतदारांना वाटत होतं. पण हे सगळं नेहमीच घडत असतं. या सगळ्याच्या वेगळं आज काय घडलं, तर जसं तुम्ही शाईचा उल्लेख केलात. शाईचं प्रकरण हे यावेळेस पाहायला मिळालं. म्हणजे शाई पुसण्याचा प्रयत्न हा प्रत्येकच निवडणुकांमध्ये, मतदानामध्ये होत असतो. पण यावेळेस ती शाई इतकी सहज निघत होती आणि मला वाटतं की ही शाई इतकी सहज
कशी काय निघते हे आपल्याला खरं तर याचा शोध म्हणजे पहिलं कुणाला हे कळलं की शाई इतक्या लवकर निघते ते शोधणं खरं तर खूप गरजेचं आहे. तेव्हापासून जे सुरू झालं की शाई निघते, शाई निघते. मग दिवसभर पूर्ण आपण शाई कशा-कशा पद्धतीने निघतीये, कशा-कशाने निघतीये वगैरे असं खूप आपण डेमो वगैरे पाहिले आणि खरंचच ही शाई निघत होती. ही खूप दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल की सगळ्यात महत्त्वाच्या निवडणुका ज्या इतक्या मोठ्या स्पॅम नंतर होतायत, अशा निवडणुकांमध्ये खूप सेन्सिटिव्ह सगळेच मतदारसंघ झालेले असताना, महायुतीतले पक्ष एकमेकांच्या विरुद्ध असताना, स्थानिक पातळीवरचं राजकारण हे कायमच खूप आपण म्हणू शकतो की द्वेषाचं राजकारण अनेकदा होत असतं. कारण एकाच प्रभागात राहणारे 4 उमेदवार असतात आणि सगळेच मतदार जवळपास त्यांच्या जवळचे असतात. त्यामुळे कुणाला मतदान करायचं, दबावाचं सगळं राजकारण हे स्थानिक पातळीवर खूप होतं. बोललं जात नाही, मात्र खूप असतं. असं सगळं असताना शाई पुसली जातीये, मग दुबार मतदान होईल का? बोगस मतदान होईल का? किंवा इकडचा एखादा उमेदवार दुसऱ्या प्रभागात जाईल का? वगैरे असं खूप टेन्शन लोकांमध्ये होतं. उमेदवारांमध्ये सुद्धा होतं. म्हणजे अगदी आपल्यातलेच काहींचे अनुभव जर सांगायचे झाले, तर जो व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून एका पर्टिक्युलर शाळेमध्ये मतदान करतोय, प्रभाग रचना इतक्या वेगळ्या पद्धतीने यावेळेस बदलली गेली, इतके मोठमोठे प्रभाग झाले, की त्याचं मतदान तिथे नसून स्वतःच्या घरापासून अगदी 2, 2.5, 3 किलोमीटर लांबपर्यंतचे हे सगळं झालेलं होतं. त्यामुळे पण लोकांचा थोडासा मतदानाचा उत्साह थोडा कमी झाला असं म्हणावं लागेल. अर्थात तो 4-5 नंतर वाढलेलाही पाहायला मिळाला. पण खूप जास्त कन्फ्युजन आणि भोंगळ कारभार आपण ज्याला म्हणतो, तोच निवडणूक आयोगाचा म्हणावा लागेल, की इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही निवडणुका कंडक्ट करताय आणि कायम असं म्हटलं जातं, की निवडणूक आयोग गेल्या काही वर्षांमध्ये निवडणुका नीट पद्धतीने, भयमुक्त पद्धतीने, सेफली ज्याला आपण संशयास्पद नाही म्हणू शकत. संशयास्पद नसतील अशा पद्धतीच्या निवडणुका कंडक्ट करणं निवडणूक आयोगाला जमत नाहीये का? हा प्रश्न सर्वसामान्य मतदारांनी आज खूपदा विचारलेला पाहायला मिळाला. त्यामुळे निवडणूक आयोगावरती जी काही प्रश्नचिन्ह निर्माण झाली, ती प्रश्नचिन्ह इथून पुढच्या काळात तरी त्यांना पुसता यावीत किंवा त्याची उत्तरं त्यांना देता यावीत, असं आपण म्हणू शकतो. आणि हे जे काही शाईचं प्रकरण झालेलं आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर आधी आपण जी इंक लावायचो, बॉटलमधली इंक असायची, त्याच इंक पासून बनलेले हे मार्कर आहेत असं सांगितलं गेलं. मात्र या मार्करची इंक प्रचंड पातळ होती, त्यामुळे ती अगदी सहज हं. निघत होती आणि त्यामुळे आज जो काही गोंधळ झाला, अर्थात ही शाई पुसून कुठेतरी दुबार मतदान झालंय किंवा बोगस मतदान झालंय, अशा काही बातम्या अजून तरी समोर आलेल्या नाहीयेत. तशा केसेस अजून तरी समोर आल्या नाही. मात्र जर असं होत असेल तर पुढच्या निवडणुकांसाठी ही कुठेतरी धोक्याची घंटा आहे असं आपण समजून आतापासूनच पुढे असं काही करायचं नाहीये किंवा पुढे नेमकी कुठल्या पद्धतीची शाई आपण वापरायची याचं नियोजन नक्कीच करायला हवं. खरं सांगायचं तर म्हणजे ठीक आहे, ह्या नवनवीन गोष्टी येत असतात आणि नव्याने म्हणजे अलीकडे आलेला जो मीडिया आहे, विशेष करून सोशल मीडिया त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचतात. पण आता मी अनेक वर्ष म्हणजे माझं वर्ष आता वय 50 आहे आणि अनेक निवडणुका पाहिल्या. सुरुवातीपासून ज्यावेळी म्हणजे शिक्क्यानी मतं टाकली जायची, तेव्हाही काही ना काही प्रकार वेगवेगळ्या पद्धतीचे घडायचे. मग बूथ कॅप्चर करणे इथपासून ते अ, एकट्ठा मतदान घडवून आणणे, लोकांना काय आमिष दाखवणे, दारू पाजणे, ते लोक मतदान केंद्रापर्यंत पोहोचूच नये अशी व्यवस्था. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत आलेल्या. प्रत्येक वेळी नवीन-नवीन कृत्या येत असतात. फक्त यातून म्हणजे आणि यावरती आपण मात करत आलोय कारण बरीचशी ट्रान्सपरन्सी म्हणजे अगदी आपण म्हणतो की सेशन कार्ड जेव्हा आलं होतं म्हणजे जेव्हा टी-एन सेशन होते निवडणूक आयुक्त झालेले, तर त्यांनी खूप मोठा बदल यामध्ये घडवला आणि बऱ्यापैकी पारदर्शीपणे निवडणुका होतील याची खबरदारी त्यांनी घेतली आणि तसा एक पायंडा किंवा ती एक पद्धती रुजू झाली. तरी देखील नवीन गोष्टी, नवनवीन गोष्टी घडतात. त्या घडायला नको आणि अर्थात ह्या सगळ्या घडत असल्या तरी त्याविषयी तक्रारी येतात किंवा त्याच्या बातम्या होतात. लोकांच्या मनावरती किती प्रभाव होतो किंवा परिणाम पडतो याबद्दल मात्र म्हणजे कोणी असं म्हणणार नाही, की शाई पुसली जाते म्हणून मी अमुक पक्षाला मतदान करणार नाही, असं होत नाही. किंवा आणि तसं जर झालं असतं, तर मग हे एक्झिट पोल असे आले नसते. हा एक आपल्याला विचार करण्यासारखा भाग आहे. अशात हे सगळ्या गोष्टी घडत राहतील. आपल्याला प्रतीक्षा आहे म्हणजे अधिक जास्त वेळ आज आपण न घालवता उद्या सकाळपासून आपल्याला नव्या दमाने लोकांपर्यंत निकाल पोहोचवायचे आहेत. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रावरती काय घडतंय त्याचप्रमाणे शहरा-शहरांमध्ये कुठल्या महापालिकेवरती कुणाचा झेंडा फडकणार आहे, या सगळ्याचा आढावा आपण दिवसभर उद्या घेणार आहोत. आज आपण या सगळ्या म्हणजे एक्झिट पोल आणि त्या संदर्भातल्या विषयावरती चर्चा केली. आपण सहभागी झालात त्याबद्दल खरोखर आपले आभार आणि आपलं अभिनंदन देखील कारण तुम्ही फील्डवरती खूप जोमाने काम करतात. उद्या आपण प्रेक्षकांना नवीन मुद्द्यांसह आणि निकालांच्या अगदी ताज्या-ताज्या निकालांसह भेटणार आहोत. तूर्तास इतकंच. धन्यवाद.